नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। सोयगावातील मराठी शाळेजवळ फायर स्टेशनच्या पाठीमागे असलेल्या हरिओम नगर येथे धाडसी चोरीचा प्रकार समोर आला आहे। नितीन लथू पाटील यांच्या घरी ही चोरी झाली असून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रेही लंपास केली आहेत। विशेष बाब म्हणजे चोरीच्या वेळी घरातील सर्व सदस्य घरीच होते। चोरट्यांनी मागच्या बाजूने येत कंपाऊंडच्या जाळ्या आणि खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला। त्यांनी कपाट व कोठ्यांमधून अंदाजे 60 ते 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला। चोरी इतकी नियोजनबद्ध होती की चोरट्यांनी घरातील एका खोलीचा दरवाजा बंद करून चोरी केली, मात्र घरातील सदस्यांना कोणताही संशय आला नाही। परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी 4 संशयित व्यक्ती या भागात फिरताना पाहिल्या होत्या। त्यांनी आवाज दिल्यावर हे 4ही जण पळून गेले, मात्र काही वेळानंतर त्याच लोकांनी पाटील यांच्या घरी चोरी केल्याचे उघड झाले। यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांना गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। याशिवाय या परिसरात महानगरपालिकेने पथदिवे लावावेत अशीही मागणी होत आहे। ही चोरी पहाटे लक्षात आल्यानंतर नितीन पाटील यांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे। रात्री 1:30 वाजेपर्यंत जागे होतो आम्ही आणि 2 नंतर आम्हाला झोप लागली। त्याच्यानंतर झोप लागल्यावर आम्ही सगळे झोपलेलो होतो आणि त्या दरम्यान आम्हाला काही आवाजच आला नाही आणि महाशिवरात्रीला चैन आणली, काही मणी मंगळसूत्र, डाग दागिने, पायातले जुडवे काही त्यांनी तोडफोड केली आणि ते मागच्या दरवाजाची कडी भरून पुढच्या हॉलमधली बाहेरून कडी भरून सगळं घेऊन निघून गेले। आणि काही गोष्टी अशा होत्या, काही त्यांनी वातावरणाचा आवाजच आला नाही। आम्ही जेव्हा 4 वेळा उठलो तर आवाज बी आला नाही आणि 4:30 नंतर उठलो तर दरवाजा ठोकत होतो तर बाहेरून सगळं पॅक होतं। बाहेरचे कड्या सगळे बंद होते। घरात कोणी कोणी होतं? घरात माझी 2 मुलं, मुलगी, मी, आम्ही 4 जण होतो। अशोक अण्णानगर सोयगाव येथील सर्व रहिवासी ओमकार कॉलनी या भागात रात्री साधारणतः 2 वाजता चोरी झालेली आहे। हा प्रकार नेहमी बरोबर होत असतो। तशी प्रशासनाने यासाठी काही प्रयत्न केले पाहिजे। जसे करून लाईट नाही आहेत रस्त्यावर, अंधार असतो, अंधाराचा फायदा घेऊन चोरी केली जाते। त्या संदर्भात शासनाने काहीतरी निर्णय घ्यावे अशी आमची सर्वांची मागणी आहे। याच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई प्रशासनाने करायला पाहिजे, पोलिसांनी करायला पाहिजे। लवकरात लवकर त्या चोरांना पकडलं गेलं पाहिजे की जेणेकरून परत असा प्रकार या कॉलनीमध्ये घडायला नको। रात्री राऊंडची गाडी आली पाहिजे। त्यानंतर स्ट्रीट लाईटची कमी आहे। नगरपालिका सगळ्या प्रकारचे कर वसूल करत असते, त्याच्यामध्ये लाईटाचे पण कर ती वसूल करत असते, पण या कॉलनीमध्ये एक पण लाईट इथे उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही आहे। एवढीच माझी मागणी आहे। माझ्या घरी इथं चोरी झाली पाटे 2:30 वाजेनंतर ते 4 वाजेच्या आसपास। काय माझ्या घरातून 6 ग्रॅम 130 मिलीचं सोन्याची चेन गेली आहे, 3.5 भारची चेन आहे चांदीची आणि अजून जोडवे आहेत काय मम्मीचे 3 भारचे। काही अशी काही चोरी झाली, ती बी खिडकी तोडून चोरी झालेली काही घरात। माझे नाव अनिल विक्रम आहेर, मी राहिला इथं सोयगाव मराठी शाळेच्या पाठीमागे हरिओम नगरला आहे। आमच्याकडे 2 महिन्यापूर्वी एक चोरी झाली होती, त्यातही त्यांचा बऱ्याच प्रकारचा मुद्देमाल चोरीला गेला होता। त्यांनी पोलिसांना कंप्लेंट वगैरे केली होती, त्यानंतर पोलिसांनी चौकशी वगैरे केली, पुढे काय झाले त्यांनाच माहिती असेल। हा प्रकार रात्री साधारणतः 2 ते 3 वाजेच्या दरम्यान आमच्या कॉलनीत डॉक्टर लाडे म्हणून आहे, त्यांच्या घराकडे 3-4 अज्ञात चोरटे दिसले होते। तर समोरील राहणारे जे रवी पवार आहे त्यांनी मला फोन केला होता। आम्ही आजूबाजूच्या लोकांना फोन केलून जागे केले असता ते चोर तिथून पळून इकडं हरिओम रेसिडेन्सी म्हणून आहे इकडे आले आणि तिथे राहणारे जे रहिवासी आहे त्यांच्या घरातील पाठीमागच्या खिडकीचे गज कापून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्या घरात जे काही मुद्देमाल असेल तो चोरून नेला। अशा प्रकारच्या घटना आमच्या या कॉलनीत वारंवार घडत आहेत। यासाठी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि सहकार्य करावे अशी मी प्रशासनाला विनंती करतो। पोलीस प्रशासनाने कमीत कमी रात्रीतून 2 वेळा तरी राऊंडची गाडी इकडे फिरवावी, तसेच नगरपालिकाने आमच्याकडे स्ट्रीट लाईटची व्यवस्था करून द्यावी अशी आमच्या रहिवाशांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। आणि